Namaskar. Welcome to my channel Ahar Vichar. I am Dr. Mrs. Kesri. Today I will be speaking about the probiotics. प्रोबायोटिक्स म्हणजे पदार्थांचा असा एक समूह आहे की ज्याच्यामध्ये लाईव्ह बॅक्टेरिया असतात आणि ते पदार्थ न शिजवता आपण खातो. त्यामुळे ते लाईव्ह बॅक्टेरिया तसेच्या तसे आपल्या पोटात जातात. आता हे लाईव्ह बॅक्टेरिया आपल्या पोटात गेल्यामुळे आपलं जे मायक्रोबियोम आहे त्याच्यामध्ये याची वाढ होते. जे ऑलरेडी एक्झिस्टिंग मायक्रो ऑर्गॅनिझम कॉलनीज आहेत त्यांची स्वतःची एक लाईफ स्पॅन असतो. तर त्यांना सतत नवीन नवीन पुरवठा करणं आवश्यक असतं. कारण लाईफ स्पॅन संपल्यानंतर त्या बॅक्टेरियांचं कार्य थांबतं आणि आपण त्यांना एक्सक्रीट करतो. त्यामुळे नवीन मायक्रो ऑर्गॅनिझम कॉलनीज तयार होणं आवश्यक असतं. त्यासाठी हे प्रोबायोटिक्स या गटात येणारे पदार्थ खाणं अत्यंत गरजेचं आहे आणि याचा पुरवठा रोजच्या रोज व्हावा. म्हणजे रोजच्या रोज जितकी कॉलनी एक्सक्रीट होते तितकीच नवीन कॉलनी तिथं उपलब्ध होईल. आता ह्याच्यामध्ये कोणते पदार्थ आहेत? सर्वात मुख्य पदार्थ आहे दही. दही भारतामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि सर्व भागामध्ये सर्व समाजामध्ये दह्याचा अन्नामध्ये वापर केला जातो. म्हणजे फार पूर्वीपासून भारतातल्या सर्व भागातील लोकांना दह्याची उपयुक्तता माहीत होती. आणि ज्यांना दुधाचा त्रास होतो त्यांना दह्याचा त्रास होईलच असं नाही. त्यामुळे दुधाची अलर्जी असलेले लोक सुद्धा दही खाऊ शकतात. आता हे दही ताजं खाल्लेलं केव्हाही चांगलं. म्हणजे आज सकाळी लावायचं आणि दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत ते तयार होतं आणि ते लगेच खायचं. आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे तर ते सकाळी 6ला लावलं तर 11 11:30लाच तयार होतं. हिवाळा असेल तर त्याला 2:30-3 वाजतात. तर रोजच्या रोज ताजं दही करून ताजं दही खावं म्हणजे ते प्रकृतीला चांगलं असतं. जर कदाचित तुम्ही अगदी रोजच्या रोज ते दही लावलं पण तुम्हाला ते झाल्याबरोबर खाता नाही आलं आणि त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी 1 दिवसाच्या वर शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण जसजसं ते फ्रीजमध्ये जास्त दिवस राहील तसतसं त्याचे जे लाईव्ह बॅक्टेरिया आहेत त्यांचं आयुष्य हळूहळू संपत जाईल आणि त्यामुळे जेवढा अमाऊंट तुम्ही खाल तेवढ्याच अमाऊंटचा फायदा होईल असं नाही. ज्यांना रोजच्या रोज दही लावणं शक्य नाही त्यांना बाजारातून आणावं लागतं. जर तुम्ही तुमच्या जवळच्या डेअरीतून दही आणत असाल ज्याला आपण सुट्ट दही म्हणतो तर ते सुद्धा शक्य तितक्या लवकर संपवायचा प्रयत्न करा. आता ज्यांना तेही शक्य नाही ते ब्रँडेड दही आणतात. तर ब्रँडेड दहीचं तुम्ही आणत असाल तर शक्यतो त्याचे पाऊच आणा. त्याचा उपयोग असा आहे की ते दही तुम्ही विरजण म्हणून पण वापरू शकता आणि प्रोबायोटिक म्हणून पण खाऊ शकता आणि त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नसतात. जे वेगवेगळ्या ब्रँड्सचे दह्याचे डबे 100 ग्रॅम 200 ग्रॅम 400 ग्रॅम 1 किलो असे उपलब्ध असतात त्यांची मुदत 15 ते 20 दिवस अशी लिहिलेली असते. आय मीन द एक्सपायरी डेट इज फॉर मोर दॅन 15 days or 20 days. It means those containers contain some amount of preservatives. Though those preservatives are approved by Food and Drugs Department, every day consuming those class 2 preservatives is not good for health. So where you are on the go, that time only you use those branded cups or tins of that दही. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रवासात असता
त्यावेळेला नाईलाज असतो आणि दही खाणं तुम्हाला गरजेचं पण असू शकतं, त्यावेळेला तुम्ही हे डब्यातलं दही खा. घरी असताना शक्यतो हे ब्रँडेड डब्यातलं दही खाण्याचं टाळा, म्हणजे प्रिझर्वेटिव्हचा अमाऊंट कमी होईल. दुसरा प्रकार आहे ताक. आता काही जण काय करतात की 1 चमचा दही घेतात आणि त्याच्यात 100 ते 150 ml पाणी घालतात आणि ते चांगलं मिक्स करतात आणि त्याला ताक म्हणतात. ह्याला काहीही अर्थ नाही. 1 टीस्पून दही फक्त तुमच्या पोटात जाते, 1 ग्लास दही पोटात जात नाही आहे, किंवा 1 ग्लास ताक तुमच्या पोटात जात नाही आहे. खरं ताक कोणतं आहे की जे तुम्ही साय विरसता, साईचं दही करता, ते व्यवस्थित लागल्यानंतर ते घुसळता आणि ताक करता, वरचं लोणी काढून घेता आणि खालचं पाणी ताक म्हणून आपण वापरतो. ह्या ताकामध्ये लाईव्ह बॅक्टेरिया असतात आणि हे ताक जास्त उपयुक्त असतं. डायल्यूट केलेल्या दह्यापेक्षा या 1 ग्लास ताकामध्ये तुम्हाला जास्त लाईव्ह बॅक्टेरिया मिळतात. तेव्हा हे ताक जर तुम्हाला पिता आलं तर जास्त चांगलं. काही जणांकडे डायरेक्ट दही पिण्याची किंवा ताक पिण्याची पद्धत नसते, ते लस्सी करून पितात. पण ते जेव्हा लस्सी करतात त्यावेळेला ते दही घुसळतात आणि ते दही थोडंसं पातळ होतं, मग ते पिण्यालायक होतं, त्यामुळे त्याला ते लस्सी म्हणतात. आता कोणी त्याच्यात मीठ घालतं, साखर घालतं, ते ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आहे. पण खूप मिठाचा वापर किंवा खूप साखरेचा वापर शक्यतो करू नये. ही जी लस्सी असते म्हणजे इट्स अ थिक दही बट लिटिल डायल्युटेड, आणि काही जण त्याच्यात पाणी पण घालत नाही, नुसतं घुसळतात, किंवा काही जणांना अजून थोडं पातळ करायचं असेल तर ते दूध घालून त्याला पातळ करतात. तर तो प्रकार अतिशय चांगला आहे, उपयुक्त आहे आणि आबालवृद्धांना सगळ्यांनाच तो चालू शकतो. ह्याच्यात अजून एक पदार्थ आहे, त्याला सर्वसाधारणपणे आपण पंचामृत म्हणतो. दही, दूध, तूप, खडीसाखर आणि मध ह्यांचं हे मिश्रण असतं. हे 5 पदार्थ एकत्र करतात, ते चांगले घोटतात, थोडा वेळ ठेवून देतात. 1 तास 2 तासानंतर ह्याचं फर्मेंटेशनला सुरुवात होते आणि तुम्ही जर ते 3 ते 4 तासानंतर खाल्लं तर इट्स अ वेल फर्मेंटेड अँड यू गेट अ लाईव्ह बॅक्टेरिया विच आर युजफुल टू युअर गट अँड नॅचरली टू युअर गट हेल्थ अँड युअर फिजिकल अँड मेंटल हेल्थ. अजून एक गट आहे, तो म्हणजे आमसूल. आमसुलाचं हे फळ असतं, त्याच्या पाकळ्या आपण आणतो आणि त्याच्यापासून सरबत करतो. आमसूल आगळाच्या रूपातही बाजारात उपलब्ध आहे, की जे तुम्हाला तयार सिरप मिळतं आणि त्यांनी दिलेल्या डायल्युशन प्रमाणे त्याच्यात पाणी घालायचं, ते थोडा वेळ ठेवायचं आणि मग ते सरबत म्हणून प्यायचं. जर आपण आमसुलाच्या पाकळ्या वापरत असू तर त्या पाकळ्या म्हणजे आपण घरी करणार असू तर त्या पाकळ्या चांगल्या उकळवायच्या, म्हणजे भरपूर पाणी घालून त्या उकळवायच्या आणि नंतर त्या चांगल्या कुस्करून त्याचं मिश्रण तयार करायचं, ते गाळून घ्यायचं आणि ते जर समजा 100 ml असेल तर त्याला अंदाजे 3 सपाट चमचे 3 टीस्पून ऑफ शुगर ॲड करायची. जर तुम्हाला खडीसाखर घालता आली तर फारच उत्तम, नाहीतर माझी रिफाईंड साखर मिळते ती तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बीटरूट घातलं, म्हणजे बीटरूटचा रस काढून तो रस त्याच्यात टाकला, जर 100 ml तुमचं आमसुलाचं पाणी असेल तर 20 ते 25 ml बीटरूटचा रस जर त्याच्यात घातला आणि साखर वगैरे घालून ढवळून तुम्ही ते ठेवलं आणि 4 तासानंतर प्यायला तर ते अतिशय चांगल्या रीतीने फर्मेंट होतं, की ज्याचा तुम्हाला गट हेल्थसाठी उपयोग होतो. घेताना तुम्ही त्याच्यात आलं, लसूण, कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे घालून घेऊ शकता. आता इथं मी हे साखर, जिरं, मीठ आणि
आमसूल, बीटरूट असं तयार केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही अजून आलं, लसूण, कोथिंबीर पण वाटून घालू शकता. ह्याचा अजून एक व्हर्जन आहे, त्याला आपण सोलकढी म्हणतो. सोलकढी म्हणजे हे जे मी आत्ता तयार केलं आहे तसंच त्याच्यात आलं, लसूण, कोथिंबीर घालून मिल्क ऑफ कोकोनट ऍड करतात. जर तुम्हाला शहाळ्याची मलाई मिळाली तर तिचं दूध तयार करून ते दूध तुम्ही ह्याच्यात ऍड करू शकता. जर नारळ असेल तर नारळ खाऊन त्याचं दूध काढून तुम्ही ते ह्यात ऍड करू शकता. आणि ती सोलकढी तयार करून थोडा वेळ बाजूला ठेवून दिली तर साधारणपणे तास दीड तासानंतर त्याचं फर्मेंटेशन होतं आणि ते अतिशय उत्तम प्रकारे प्रोबायोटिक्स म्हणून काम करतं. आपल्या रोजच्या आहारामध्ये अजून एक प्रकार उपलब्ध असतो. भारतातल्या सर्व भागामध्ये हा पदार्थ खाल्ला जातो. पिकल्स, लोणचं. सध्या तर कैरीचा मोसम चालू आहे, त्यामुळे कैरीचं ताजं लोणचंही करून खाल्लं जातं. कैरी चिरून त्याच्यात तुम्हाला जो काय मसाला घालायचा तो घालायचा आणि त्याच्यामध्ये अगदी किंचितसं तेल आणि किंचितसं मीठ घालायचं. ते चांगलं ढवळायचं आणि 7-8 तास ते ठेवून द्यायचं. ते चांगलं मुरतं. आपण जेव्हा असं म्हणतो की लोणचं आपण मुरायला ठेवलंय, याचा अर्थ आपण त्याला फर्मेंट करायला ठेवतो. 7-8 तासांनी ते फर्मेंट झालं की तुम्ही ते खायला वापरू शकता. ह्याचा अजून एक फायदा असा आहे की हे ताजं असल्यामुळे ह्याच्यामध्ये तेलाचा वापर अगदी निग्लिजिबल प्रमाणात करता येतो आणि मीठही अत्यंत कमी प्रमाणात घालता येतं. ज्या वेळेला आपण हे लोणचं वर्षासाठी म्हणून करतो त्यावेळेला मात्र तेल आणि मीठ त्याच्यात जास्त घालावं लागतं, कारण ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून उपयोगी पडतं. जेव्हा तुम्ही लोणचं खाता त्यावेळेला ते अगदी किंचित खायचं असतं. म्हणजे मोठी फोड असेल तर एक फोड आणि त्याला लागलेला खार पुरेसा असतो. बारीक फोडी केल्या असतील तर चमचाभर फोडी आणि त्याला लागलेला मसाला हा तुम्हाला प्रोबायोटिक्स म्हणून उत्तम मदत करतो. ज्या वेळेला मी ताजं लोणचं म्हणते त्यावेळेला कैरी चिरल्याबरोबर त्याच्यात ते त्रिकूट मीठ आणि किंचितसं तेल घालायचं. जर तुम्ही कैरी चिरून त्याच्यात मीठ घालून आणि ते फ्रीजमध्ये ठेवत असाल आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते काढून त्याच्यात मसाला ऐन वेळेला घालत असाल तर ते ताजं लोणचं नाही. आणि हे जे मी म्हणते ताजं लोणचं ते 2 जास्तीत जास्त 3 दिवसात संपवावं लागतं, कारण आपण मीठ आणि तेल अतिशय कमी प्रमाणात वापरलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेल्या फोडी बाहेर काढून मग त्रिकूट घालता ऐन वेळेला ते ताजं लोणचं नाही. वन्स इट इज केप्ट इन द रेफ्रिजरेटर इट डझंट मीन दॅट इट इज अ फ्रेश फूड. So always remember that whatever you prepare it from the unripe mango, you prepare it from the gourd, that is a bitter gourd, or you prepare it from different vegetables. Prepare it today, keep it for 7-8 hours, and within 2 days you consume it, so that you will get the advantage of fermentation of those different types of pickles as far as your gut health is concerned. Then there is one more variety that is called kanji or आंबील. काही भागांमध्ये गाजर, मुळा, नंतर बीटरूट आणि त्यात लोणच्याचा मसाला घालून भरपूर पाणी घालून ते उन्हामध्ये 2-3 दिवस ठेवलं जातं. आता हिवाळा असेल तर निश्चितच 2-3 दिवस ठेवावं लागतं. उन्हाळा असेल तर 1 ते 1.5 दिवसातच ते फर्मेंट होतं. फर्मेंट झाल्यानंतर ते पाणी प्यायलं जातं, पण ती कंदमुळं तशीच खाली राहतात. काही जणांना आवडतं ते नंतर खातात, पण हे पाणी फक्त प्यायलं जातं. पण हे फर्मेंटेड पाणी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गुड बॅक्टेरियल कॉलनी किंवा गुड मायक्रो ऑर्गॅनिझम कॉलनी ही मिळते आणि गट हेल्थ चांगली राहते. कांजीचा दुसरा एक प्रकार आहे. जवळजवळ समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या सर्व भूभागांमध्ये
भारतामध्ये हा प्रकार केला जातो. हा प्रकार म्हणजे रात्री जेवण झाल्यावर उरलेला भात भरपूर पाणी घालून घट्ट बांधून आंबवायला ठेवतात. म्हणजे वरती घट्ट झाकण लावतात आणि तो रात्रभर ठेवतात आणि सकाळी उठल्यावर न शिजवता तो खातात. आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं काय मीठ, आलं, लसूण, कोथिंबीर जे काय त्यांना घालायचं असतं ते घालतात आणि ते पितात. हाही एक उत्तम प्रकार आहे, कारण ह्याच्यात फर्मेंट करतो पण शिजवत नाही. त्यामुळे लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला मिळतात. काही जणांकडे अजून वेगळ्या पद्धतीने तयार केलं जातं, त्याला आपण आंबील म्हणतो. ज्वारीचं पीठ, तांदूळाचं पीठ, नाचणीचं पीठ हे वेगवेगळ्या भागांमध्ये वापरलं जातं. पण ही आंबील आधी शिजवली जाते. म्हणजे तांदूळाचं पीठ ताक किंवा दही घालून शिजवायचं, किंवा ज्वारीचं पीठ ताक किंवा दही घालून शिजवायचं, किंवा जे नाचणीसारखे तृणधान्य आहेत त्यांचं पीठ काढून ते शिजवायचं, त्याच्यातही दही ताकाचा वापर करायचा. शिजवून झाल्यानंतर ह्याला घट्ट झाकण लावून हे 5-6 तास ठेवलं जातं. तेव्हा ते फर्मेंट होतं आणि मग ते खाल्लं जातं. ह्या तिन्ही चारी पिठांचा पोटभरीचा म्हणून उपयोग होतो. शिवाय ही लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्सची कॉलनी आपल्या पोटात जाते. त्यामुळे जरी ही अगोदर शिजवलेली असली तरी फर्मेंटेशन झाल्यावर शिजवली जात नाही. त्यामुळे त्याचा प्रोबायोटिक्स ह्या गटात मोडलं जातं आणि ते आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. प्रीबायोटिक्स, पोस्टबायोटिक्स हे 2 गट झाले आणि तिसरा गट आहे तो पोस्टबायोटिक्स. आता पदार्थ आपण फर्मेंट करायला ठेवतो, ते रॉ मटेरियल असतं, नंतर आपण त्यांना शिजवतो आणि मग ते आपण खातो. म्हणजे फर्मेंटेड कुक्ड फूड हे पोस्टबायोटिक या गटात येतं. तर इडली, डोसा वगैरे जे काय पदार्थ आपण करतो, ढोकळा आहे, आप्पे आहेत, उत्तप्पा आहे, हे सगळे या प्रकारात मोडतात. शिवाय उकड नावाचा एक प्रकार असतो, तोही या गटात मोडतो. की तांदूळ, गहू किंवा नाचणी किंवा थालीपीठाची भाजणी ह्यांना दही किंवा ताकाचा वापर करून शिजवलं जातं आणि थोडंसं मुरल्यानंतर ते आपण खातो. सुरळीच्या वड्या ज्या ताकातच केल्या जातात डाळीचं पीठ वापरून, त्याही या गटात मोडतात. पण हा जो उकड किंवा सुरळीच्या वड्या यांचा हा गट आहे, किंवा इडली डोसा हा जो गट आहे ज्याला आपण पोस्टबायोटिक फूड असं म्हणतो, हे शिजवल्यामुळे ह्याचं टेक्स्चर आणि फ्लेवर बदलतो. शिवाय या कुकिंगचा असा फायदा होतो की जे पदार्थ आपण ह्याच्यात वापरतोय, म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी किंवा नाचणी, हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत. हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट काही प्रमाणात डायजेस्ट केले जातात कुकिंगमुळे, आणि ते जेव्हा आपण खातो त्यावेळेला आपल्या पोटात होणारं त्याचं डायजेशन, म्हणजे इंटेस्टाईन मधली डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शनची प्रक्रिया ही चांगली होते. त्यामुळे जरी फर्मेंटेड कुक्ड फूड हे प्रोबायोटिक्स या गटात मोडत नसलं तरीही त्याचे म्हणून पोस्टबायोटिक म्हणून ॲडव्हान्टेजेस आहेत, ते नाकारता येणार नाहीत. तर रोजच्या जेवणामध्ये प्रीबायोटिक, प्रोबायोटिक आणि जमल्यास पोस्टबायोटिक पदार्थांचा जर आपण वापर केला तर आपली गट हेल्थ चांगली राहते. पण हे करताना आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की जसं फळं आणि लेग्युम्स, दॅट इज प्रीबायोटिक्सचा गट आपण खात असू, तर त्याच्यानंतर कमीत कमी तास ते 1.5 तासाचं अंतर जावं आणि मग प्रोबायोटिक्स खावं, किंवा त्याच्यानंतर पोस्टबायोटिक खावं. म्हणजे प्रत्येक गटाचा गट हेल्थसाठी आपल्याला योग्य उपयोग होईल.
आत्ता इथंच थांबते. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, क्लिक ऑन द बेल आयकॉन. परत भेटूयात पुढल्या एपिसोडमध्ये. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर ऑफ युअर हेल्थ. थँक्यू.